ओम शांती। आज आहे 14 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, उच्च ते उच्च पद प्राप्त करायचे असेल तर बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा। हीच आहे आत्मिक फाशी। बुद्धी आपल्या घरी लटकलेली रहावी। प्रश्न: ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होत नाही त्यांची निशाणी काय असेल? उत्तर: ते छोट्या छोट्या गोष्टींवरून रंज अर्थात नाराज होत राहतील। ज्यांच्या बुद्धीमध्ये जितके ज्ञान धारण होईल तेवढे ते आनंदी राहतील। बुद्धीमध्ये जर हे ज्ञान राहिले की आता दुनियेची अधोगती होणारच आहे, यामध्ये नुकसानच होणार आहे, तर कधीही नाराज होणार नाही, नेहमी आनंदी राहतील। धारणेसाठी मुख्य सारांश: 1. तुम्हाला बुद्धीने सर्व काही विसरायचे आहे। ज्या गोष्टीमध्ये वेळ वाया जातो त्या ऐकण्याची आणि ऐकविण्याची गरज नाही। 2. अभ्यासाच्या वेळी बुद्धियोग एका बाबा सोबत लागलेला असावा। बुद्धी कुठेही भटकता कामा नये। निराकार बाबा आम्हाला शिकवत आहे, याच नशेमध्ये राहायचे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या महानतेला आणि महिमेला जाणणारे सर्व आत्म्यामध्ये श्रेष्ठ विश्वाद्वारे पूजनीय भव। प्रत्येक ब्राह्मण बच्चा वर्तमान समी विश्वातील सर्व आत्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि भविष्यामध्ये विश्वाद्वारे पूजनीय आहे। नंबरवार असताना देखील शेवट नंबरचा मणी देखील विश्वासमोर महान आहे। आत्तापर्यंत भक्त आत्मे शेवट नंबरच्या मण्याला देखील डोळ्यांवर ठेवतात, कारण सर्व मुले बापदादांच्या डोळ्यातील तारे आहेत, नुरे रत्न आहे। ज्याने एकदा जरी मनापासून सच्च्या दिलाने स्वतःला बाबांचा मुलगा म्हणून निश्चय केले, डायरेक्ट बाबांचा मुलगा बनला, त्याला महान अथवा पूजनीय बनण्याची लॉटरी आणि वरदान मिळतेच मिळते। स्लोगन आहे, स्थिती सदैव खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट असेल तर सर्व परिस्थिती बदलतात। ओम शांती।